हाय सगळ्यांना. बघा आजीने फोटो फ्रेम पण दिलेली आहे आणि इथे पण लावलेली आहे. कशी वाटते सांगा. आणि बघा आजीची फोटो एवढी सारी आहे. आम्हाला जसं येते तसं डेकोरेट केलेलं आहे. बघा काही इथे ही वाली फोटो काही इथे होती आणि इथे वाली फोटो काढून इथली फोटो काढून त्या इथे लावली आणि ते फोटो इथे लावली. कसं वाटतंय काय आरची कसं वाटतं तुला? तर बघा आज आरचीचा नख पण तुटलेला आहे. चला दाखवते तुम्हाला. हे बघा आणि आरची रडत पण होती. तर बघा आता आरचीचा नख किती मोठा नख आहे. बापरे बापरे ते बघू शकता आणि तुटलेला आहे. आरची रडत पण होती तेव्हा. बघा दाखवते तुम्हाला. हे बघा पूर्ण छोटासा नख झालाय आणि बाकीचे नख पूर्ण लांब लचक आहे आणि हाच नख तुटलेला आहे. चिपको गेला बघा असा होता नख. चिपकला असतं चिपकला नसतं का मी. आणि पूर्ण मोठे मोठे नख आहेत. माझा जीव सोडून गेला आणि आरचीचा जीव खूप आहे त्या नख मध्ये. आणि आखी हा सोडूनच गेला मला. काऊन सोडून गेला रे तू? काऊन सोडून गेला? आजच जायचं होतं का तुला? आजच जायचं होतं त्याला. सोडून गेला. तर चला आता करून घेते आता. वाटत नव्हतं एवढं लवकर सोडून जाईल म्हणून आम्हाला, पण आज चाललाच गेला. हा ऑटोमॅटिकच काही झालं पण नाही. बरं झालं. तब्येत पण खराब नाही झाली त्याची. काही नाही. डायरेक्टच लूज वगैरे झाला असं काहीच नाही झालं. काहीच नाही. आंघोळ केली ना माहित नाही ऑटोमॅटिकच कोणी एखादं मानत कोणाला कसं एखादं मानत कोणाला कसं येते मरण धरण तशासारखं. पण त्याला काहीच नाही झालं ऑटोमॅटिक. कोणाला कसं काही होते का जातेच ना अचानक. कसं जातं तो झाला. वय झाली याची. वय झाली ना त्याची मध्ये. याच्यावर जगू शकत नव्हतं ना याच्यावर. बघा काही विशेष नाही. पण हा तेव्हा घ्यायला पाहिजे नव्हतं शूट. आरची खूप रडत होती तेव्हा पण मी काही घेतलं. अरे यार बघा किती कच्चा कच्चा नख आहे. बघा आता 2 तुकडे झाले. बघा आता कशाला तोडलं तर काय करायचं आहे. कशाला तोडली तर काय करायचं. तर फेक त्याला. आता जपून ठेवलंय तिने सकाळपासून. आता मी तर फेकणारच दिसेल तर मला. नामचे नख बघा काहीच नाही वाढत. कसे काय काय वाढते का कसे. तरी पण मी काम करते मित्रांनो. तरी पण माझी नख बरोबर. छुट्टी चल काम करतात. मी कोणते काम करते ग? भांडे वगैरे घासते. तरी दोन चार पाण्यात हात माझे दिवसभरच असते. जेव्हा पण मी गेली हातच धुवत राहते दिवसभर. त्याला तसं नाही म्हणत. ते काही नख भिजत नाही तुझ्या पाण्यामध्ये. आपण खूप 2-4 ताट घासल्याने काही ते एवढे टोपली भांडे घासशील कपडे धुशील किंवा पोछा वगैरे कर तेव्हा ते कपडे काहीच नाही झालं. झुटी काही तू झुटी. हा मैं तो झुटी हूँ. तर चला आता मी स्वयंपाक वगैरे करते. स्वयंपाक म्हणजे आता भाजी वगैरे मांडलेली आहे. आरचीला फणसची भाजी खूप आवडते तर आरचीसाठी फणसची भाजी केलेली. माझ्यासाठी तू खायचं नाही. मला आवडत पण नाही फणस. पण आता तरी पण मजबूर आहे. खावंच लागणार. कशाला उपाशी नाही. तुला आवडत नाही तर नाही आवडत आता मजबूर आहे ना. खावंच लागणार. मजबूर इतकी आवडते. मागे खात पण होती. कशी फोटो वाटते खाते पण मला तेवढं काही. चिकन सारखी मस्त राहते. हो आणि आता आपल्याला चालत पण नाही 10 दिवस. तेच सही चिकन. असं का काही पण नको बोलू ग तू. चला आता फ्रीज मध्ये चॉकलेट पडलेले आहे. 2 चॉकलेट खाल्लेले आहेत मी. दाखवतो तुम्हाला कोणते कोणते चॉकलेट खाल्ले आहेत. बापरे बघा हा एक चॉकलेट खाल्लेला आहे मिल्की बार. आणि एक कुठे गेला ग माहित ना कुठे गेला आता. आणि हे इथे पण आहे. हे बघा फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. चला मी आता स्वयंपाक करून घेते. आता
काय ग आरची? हे ते आरची. हा काय बघा, लाइटिंग किती छान लागलेली आमच्याकडे. हे बघा, तुम्हाला म्हटलं होतं मी गुढीपाडव्याला. हे बघा किती छान दिसते, मस्त लाइटिंग.